मस्त रेसिपीचे व्हिडिओ आणि इतर व्लॉग बघण्यासाठी शीतलच लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हाय हॅलो नमस्ते, शीतलच लाईफमध्ये मी तुमचं सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आता आले मी ऑफिसून, आज थोडंसं लेट झाली, थोडं नाही भरपूरच लेट झाली। आता पटकन कॉफी करते आणि मग मला फटाफट भांडे घासायचे आहे। आम्हाला नंतर स्वयंपाक तर करावाच लागेल, त्याच्याशिवाय काही ऑप्शन नसतं आपल्याकडे। आणि मग पटकन स्वयंपाक करते आणि मग स्वयंपाक काय करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते। आता मला टाईम कमी असतो ना, मग माझा बच्चू ना मला हेल्प करते। मी मम्मा भांडे घासून गेली होती, आता बच्चू फटाफट भांडे लावून देईल आणि मग जे बाकी आहे भांडे ते मी आता पटकन घासून घेणार आहे। बच्चू ओय बघ नाही, 2 दिवसापासून आंबे आणून ठेवले होते, खायचे तर विसरून जात होते मी। चला आज चांगले पिकले, खाण्यासारखे झालेले असते। मग आंबे खाऊन घेते, मग नंतर ब्लॅक कॉफी घेईल आणि मग नंतर मग कामाला लागणार। खायचं हा आंबा, कसा आंबा? मस्त मस्त पिकला। 3 दिवस वाट बघितली आंबे पिकायची। हो का? आता बिलकुल खट्टा पण नाही। हा ना, आंबट नाही लागत आहे। मग तू खात नव्हतं ना, मी तर सांगत होतो तुला कधीची खा म्हणून। पण 3 दिवस वाट गोड खायची इच्छा झाली पण आपल्याला चहा प्यायचा नाही, कारण मी करते वेट लॉस। आणि मग चला काहीतरी खायची इच्छा झाली ना, चहा प्यायची इच्छा झाली ना, पटकन काहीतरी फ्रूट खाऊन घ्यायचे। आणि सध्या आंब्यांचं सीझन चालू आहे म्हणून मी आंबे खात असते। आणि मग त्याच्याने कसं मग नंतर मला असं इच्छाच होत नाही चहा प्यायची। मग माझं विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी घेते, ज्याच्याने मला एकदम छान वाटतं, मी फ्रेश होऊन जाते आणि मग माझ्या कामाला सुरुवात करते। तर मला 2 दिवसापासून सारखं वाटत होतं मशरूम खायचे, तर आमच्याकडे कृषी मार्केट आहे, कधी जा मशरूम अवेलेबल असतात त्यांच्याकडे। आणि मग मशरूम आणले, मी स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्यात, त्याचे छान 2-2 पीस मध्ये कट करून घेतले। आणि मग छान पॅन ठेवला गॅसवर, मस्त गरम झाला पॅन आणि त्यात तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर मस्त जिरे तळतळले आणि मग बारीक कट करून ठेवलेला कांदा टाकला, तो सुद्धा छान व्यवस्थित परतून घेतला। कांद्याचा कलर चेंज होईल, कांदा स्मूथ होईल तोपर्यंत छान हलवत राहायचं। मग त्याच्यानंतर मी केलं होतं हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि चवीपुरते मीठ अशी मस्त पेस्ट तयार केली। आणि ती पेस्टसुद्धा आता याच्यात टाकून मी छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। छान व्यवस्थित छान मिक्स करायचं, एकजीव होऊ द्यायचं। आणि मग नंतर आपण टाकायचे सुके मसाले, जे की प्रत्येक आपण भाजीसाठी वापरत असतो। धना पावडर आहे, हळद आहे, हिरवी मिरची, हे सगळं व्यवस्थित टाकून घेणार आहे। आणि ते सुद्धा मस्त फिरून घ्यायचं छान, त्याला काय म्हणता कच्चेपणा असेल ना त्यातला तो निघून जाईल, असं छान व्यवस्थित करून घ्यायचे। मी वेट लॉस करते ना, तर 1 जूनपासून मी सुरू केलं होतं वेट लॉस करायचं। तर मी सुरुवातीचे 10 दिवस मी तुम्हाला एक व्हिडिओ पण मी शेअर केला होता, त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे मला, का मी 10 दिवसामध्ये 3 kg वेट लॉस केलं। तर तेव्हा मी माझं डाएट तर स्ट्रिक्टली फॉलो करते आहेत, मी तुमच्यासोबत ते नंतर डिटेल्समध्ये सुद्धा शेअर करेल। तर मी तेव्हा सुरुवातीचे 10 दिवस आहे, 1 जून ते 10 जूनपर्यंत इव्हिनिंग आणि मॉर्निंग आणि इव्हिनिंगला असं 1-1 तास मी 2 तास दिवसाला वर्कआउट करत होते आणि डाएट पण फॉलो करते। अशा पद्धतीने मी 10 दिवसामध्ये 3 kg वेट लॉस केलं। मी खूप खुश, मी खूप आनंदित आहे, कारण ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे। आणि नंतर थोडंसं माझं काम वाढलं, ऑफिसचं थोडंसं टेन्शन होतं आणि म्हटलं चला माणूस आहे शेवटी, थकतो आपण, टेन्शन असतं एखादं महत्त्वाचं काम वेळेत नाही झालं तर। मग त्यामुळे माझं ना वर्कआउट थोडं बंद झालं, पण डाएट मात्र मी कंटिन्यू फॉलो केलं, जसं आहे माझं तसं रेग्युलर रुटीनचं डाएट मी तसंच कंटिन्यू फॉलो करते। तर माझं 23 जूनपर्यंत 3.5 kg वेट लॉस केलेलं आहे मी। तर ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहेत, कारण घरचं काम, ऑफिसचं काम आणि हे करून माझ्याकडे मी लक्ष देते। का करते तर जे आता मी जेवढं खुश आहे ना, तर असंच मला पुढे पण आनंदी राहायचं आहे। तर त्याच्यासाठी माझ्या तब्येतीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। छान छान ड्रेस घालणं, मेकअप करणं, ह्या गोष्टी तर माझ्या आवडीच्याच आहेत आणि ह्या मला पुढे पण कंटिन्यू करता यावं, याच्यासाठी मी खास वेट लॉस करते आहे। आता बघा टमाटर पण टाकलं होतं आपण फोडणीमध्ये, छान व्यवस्थित मिक्स केलं आहे ते छान, आणि त्यातलं पाणी आटून गेले टमाट्यामधलं। आणि टमाटा स्मूथ झाल्यानंतर मी पाणी टाकले आणि छान पूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं, त्या मसाल्याला तेल सुटू द्यायचं। मग नंतर काय करणार आहे तर आपण जे कट करून ठेवले मशरूम ते टाकून घ्यायचे, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि पाणी न टाकता मस्त शिजतात, मशरूमलाच भरपूर पाणी सुटतं। तर अशा पद्धतीने मी माझं डाएट फॉलो करते, तर मशरूम खाते मी। आणि मग डिनरमध्ये ना मी राईसला मूगदाळ टाकून राईस केला आहे आणि मग मशरूम, असा माझा डिनर असणार आहे। आणि पुढे सुद्धा मी असं कंटिन्यू वेट लॉस करणार आहे। तर मी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच, का मी काय डाएट फॉलो करते, काय करते, कसं करते, ते सगळं सांगेल। तसं मी छोट्या छोट्या गोष्टी तर सांगतच असते, ब्रेकफास्टला काय घेते,
विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी घेते, ते तर मी तुम्हाला सांगतच असते. आणि बघा एवढं सगळं धावपळीत पण वेट लॉस करते, तर काही गोष्टी शूट करायच्या राहून जातात माझ्याकडून. तर संध्याकाळचं झालं आहे माझं स्वयंपाक आणि आता मी जेवायला बसले. आणि भाजी खरोखरच टेस्टी झालेली. तुमची इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. माझ्यासाठी राईस आणि मशरूमची भाजी केली, बाकी घरातल्या लोकांसाठी भेंडीची भाजी, मशरूम, राईस आणि भाकर केलेली आहे. आता मी खाण्याचं पण कसं करते, चला बुवा आवडते ना मग खातच राहायचं, त्याच्यामुळे पण वजन झपाट्याने वाढतं. तर आता मी थोडं 2 घास कमी घेते, म्हणजे माझ्या वेट लॉसला मला हेल्प होते त्याच्याने. आणि 4.5 kg म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. बरेच कपडे यूज करत नव्हते, ते सुद्धा मी यूज करते. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेलच का फॅट भरपूर कमी झालेला आहे. तर माझा हा वेट लॉसचा जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत. आणि तुम्हाला पण हे बघायचं असेल तर तुम्ही शीतलच लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शीतल कुठं फिरायला जाते, काय करते, शॉपिंग कसं